की या खोपोलीमध्ये हे जे सुभाषनगर आहे हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच दरडी ज्या वर आहेत आणि खाली घरं आहेत आणि अचानक ज्यावेळी अतिवृष्टी होत असते अशावेळी या दरडी खाली येण्याची शक्यता असते आणि म्हणून आमचं जे जिल्ह्यातलं तालुक्यातलं प्रशासन जे आहे हे कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहे हे पाहण्यासाठी आपण आज या ठिकाणी सर्व प्रशासनाला कॉल देण्यात आला होता। त्याचसोबत एनजीओ जे आहेत या भागातील प्रामुख्याने गुरुनाथ साटेकर साहेबांची जी टीम आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी कॉल दिला होता आणि त्याच माध्यमातून हे प्रशासन किती टायमिंगमध्ये या ठिकाणी पोहोचतोय याचं हे आपण एक या ठिकाणी मॉक ड्रिल घेतलं होतं आणि प्रामुख्याने हे सर्व प्रशासन या भागातील या तालुक्यातील त्यांच्या टायमिंगमध्ये 5 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि अशा प्रकारे जर घटना घडली तर हे जे लोक आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी नागरिकांना आमच्या मदत करतील आणि चांगल्या प्रकारे त्यांना धीर देतील आणि म्हणून आजची ही मॉक ड्रिल या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेण्यात आली होती। हे डोंगराच्या खाली वसलेलं आहे आणि डोंगरावर बऱ्याच दरडी आहे आणि या दरडी अतिवृष्टी झाल्यानंतर पडण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपलं जे प्रशासन आहे हे किती वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतोय त्यासाठी आपण ही मॉक एक्सरसाइज या ठिकाणी घेण्यात आली होती। प्रामुख्याने आपण बघितलं सिओन नगर परिषद असतील त्यानंतर या ठिकाणी असणारा नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल यांची अँब्युलन्स असेल पोलीस यंत्रणा असेल आमच्या सिनियर पोलीस ऑफिसर असतील त्यांचे सहकारी हे सर्व यंत्रणा या ठिकाणी कमीत कमी टायमिंग मध्ये या ठिकाणी आलेली आहे। तसेच गुरुनाथ साटेकर साहेब जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांची टीम असे त्यांचे टोटल 20 लोक या ठिकाणी त्वरित एका 5 मिनिटांमध्ये कॉल दिल्यानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपल्याला विनंती आहे की अशा प्रकारच्या ज्या वरती दरडी आहेत त्याच्या खाली कोणीही घरं वगैरे डेव्हलपमेंट करू नका।